नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला आज पाहायला भेटत आहे की कलाचे काहीतरी पेपर्स खाली पडतात आणि ते पेपर कसले आहे म्हणून अद्वैत ते उचलतो आणि पाहणारच असतो. तितक्यात कला ते पेपर त्याच्या हातातनं घेऊन टाकते आणि तो म्हणतो, कसले पेपर आहे, मला दाखव, मला बघायचे आहे. पण ते पेपर तिच्या डिझाईनचे आणि यादीचे पण असतात, दोन्हीही मिक्स झालेले असतात. ते तिला दाखवायचे नसतात. ती ना उलटे-पालटे उत्तर त्याला देऊ लागते. तो म्हणत असतो, मला दाखवायला काय प्रॉब्लेम आहे, मला बघायचं आहे त्याच्यात नेमकं काय आहे, तू एवढं लपवत का आहे. तेव्हा ती म्हणते, अरे यादीचे पेपर आहे, आम्ही काय काय खरेदी केलं, काय ठेवलं, हे सगळं हिशोब किचनमध्ये ठेवावा लागतो. तितक्यात तिथे सोहम येतो. सोहम म्हणतो, हे काय चाललं आहे. तर त्याची आई सांगते, यांची नेहमीचीच भांडणं चालू आहे आणि किती गमतीशीर वाटतं आहे ना, हे दोघं भांडत आहेत. तर ते त्या दोघांना हसत असतात. तो म्हणतो, ठीक आहे, यांचे भांडणं चालू दे, मला ना अर्जंट काम आठवले आई, मी 1 मिनिटात जाऊन येतो, माझी काळजी करू नको. तेव्हा ती म्हणते, सांभाळून जाय आणि सांभाळून ये, घाईघाई करू नको. आणि ते गेल्यानंतर इकडे कलाचं आणि आद्वेचं भांडण चालू असतं. तुला पेपर का पाहिजे आहे, माझी पर्सनल गोष्टी आहे त्या, तू माझ्या पर्सनल गोष्टीत का जास्त लक्ष देत आहे. इकडे मात्र रोहिणी त्या दोघांचं भांडण पाहून इरिटेट होत असते. तिला असं वाटत असतं, कसला मोठा कंपनीचा मालक आणि काय लहान मुलांसारखा भांडतोय, मला तर विश्वासच पटत नाही. ह्या कलासोबत राहून राहून हा एकदम बालिश होत चालला आहे. आणि ते दोघंजणं भांडत असतात. तुला माझ्या गोष्टी का पाहायच्या असतात, तेव्हा अद्वैतला त्या पाहायच्याच असतात. तो म्हणतो, मला दाखव म्हणजे दाखव. ती म्हणते, तुला तर माझ्याशी काही घेणं देणं नाही ना, तुझ्या तुझ्या आयुष्यात मी नकोच आहे ना, मग माझ्या पर्सनल गोष्टी का पण तुला पाहायच्या आहे, असं म्हणत ती त्याला टाळाटाळ करत असते. आणि रजनी मॅडमला विचार, ही ना आमची इथली यादी आहे वस्तूंची. मग रजनी मॅडम सांगते, अरे हो रे, तिने मला विचारलं, मला काही काम नाही, मग मी यादी बनवू का. मग तिला मी हो म्हटलं, ती यादीच बनवत आहे, तू काय एवढे प्रश्न विचारतोय तिला, ती खरंच यादी बनवते. पण तो म्हणतो, नाही, नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवत आहे आणि तेच मला बघायचं आहे. असं तिथे दोघांचाही वाद चालू असतो. आणि तुम्हाला तुमच्या काकूवरती विश्वास नाही का. तेव्हा अद्वैत म्हणतो, तिने मला लहानचं मोठं केलं आहे, मला तिच्यावर विश्वास आहे, पण मला तू यादी का दाखवत नाही. मग यादीच आहे तर दाखव ना. रजनी मॅडम म्हणते, लहान मुलांसारखं भांडू नका रे, बंद करा तुमची भांडणं. तेव्हा तो म्हणतो, नाही काकू, तू आमच्यामध्ये पडूच नको, ही ना काहीतरी लपवत आहे आणि मला ते माहिती करून घ्यायचे, तू दाखवणार आहेस की नाही मला, असं म्हणत तो तिच्याशी वाद घालत असतो. दोघंही वाद घालता घालता कला म्हणते, बरं, आज ना तुला किचनमधल्या सगळ्या गोष्टी शिकायच्याच आहे. स्वयंपाक तर शिकलास तू सकाळी, आता तुला किचनमधली सामग्री कशी यादी वगैरे बनवायची, काय संपलं काय नाही ते सगळं मॅनेज कसं करायचं तेच शिकवते, चल माझ्यासोबत. आणि त्याला हाताला धरते, टेबलवर घेऊन येते आणि टेबलवर ते कागद ठेवते आणि स्वतः पण तिथेच बसते. त्यालाही म्हणते, तूही बस, आता तुला मी यादी लिहायला शिकवते, तू ना आता ही पेन आणि कागद घे, इथे यादी लिहायला सुरुवात कर. 5 किलो आंबे मोहर तांदूळ, 3 किलो तुरीची डाळ आणि असं सगळ्या गोष्टी सांगू लागते. मग मात्र अद्वैत चिडतो, बंद कर हां तुझी ही नाटकं, तुझी सगळे नाटकं मला कळत आहे. आणि त्या दोघांच्या भांडणांचा अंदाज रोहिणी गुपचूप घेत असते. कला त्याला बरोबर गुंडाळून ठेवते की ही मी यादीच बनवत आहे, तुला काहीतरी गैरसमज होत आहे. अद्वैत मात्र तिला म्हणतो, तुझे सगळे नाटकं मला समजत आहे, माझ्याशी खोटं बोलू शकणार नाही तू, आणि मला खोटं बोलणाऱ्याचा अतिशय राग आहे, हेही तुला माहिती आहे. ती थोडीशी घाबरते. खरंच जर याला मी जे करते ते जर कळलं तर हा मला कच्चा भाजून खाईल. भीती तर वाटते, पण आता त्याला टाळण्याचाही ती बरोबर प्रयत्न करते. त्याच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देत म्हणते, या किचनमधल्या गोष्टी तुला खूप जाणून घ्यायची उत्सुकता आहे, मग आता तू किचनची सगळीच गोष्टी माहिती करून घे, कशी किराणा भरायचा, कशी यादी बनवायची, कसं मॅनेज करायचं किचन. आता तुला ऑफिसपेक्षा माझ्या किचनमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, मी काय करते ते जास्त पाहण्यात इंटरेस्ट आहे ना. तितक्यात तिथे रजनी येते आणि खूप गमतीशीर भांडताय बाबा तुम्ही, आता तुमचं गमतीशीर भांडण बंदच करा, खूप जास्त होते. पण तो म्हणतो, नाही, गंमत काहीच नाही याच्यामध्ये, ही माझ्याशी काहीतरी खोटं बोलत आहे आणि मला ते जाणून घ्यायचं आहे आणि ही मला ते सांगत नाही. ठीक आहे, तर मग माझ्यापासून दूर राहा आणि माझ्याशी बोलायची तुझी काहीच गरज नाही, मीही तुझ्याशी आता बोलणार नाही, असं अद्वैत रागवतो आणि तो तिथून निघून जातो. तो निघून गेल्यानंतर ती पाहते, हा तर खूपच चिडला आहे, नक्की यांचं भांडण कशावर चालू आहे, त्या कागदांमध्ये काय आहे, म्हणून रोहिणीला फार उत्सुकता असते. आणि रजनी म्हणते, ठीक आहे बाबा, चालू दे तुझी यादी बनव, मीही स्वयंपाकाला लागते. पण ती म्हणते, आता मी यादी नंतर बनवते, माझं डोकंच खराब झालं, आपण दोघी मिळून ना पहिले स्वयंपाकच करून घेऊया, असं म्हणत त्या स्वयंपाकाला किचनमध्ये निघून जातात. तिथे त्यांची बोलणी चालणी चालू असतात. अद्वैत कसा लहान मुलासारखं करायला लागलं आहे. रोहिणीला मात्र त्या पेपरमधला एक पेपर खाली टेबलच्या तिथे पडला आहे, तो पाहायचा असतो. तिनं कानोसा घेत घेत हळूहळू पुढे पुढे येते. त्या दोघीजणी त्यांच्या त्यांच्या किचनमध्ये बिझी असतात आणि त्यांचं इकडे अजिबात लक्ष नाही. पाहता क्षणी ते हळूच खाली वागते आणि तो पेपर स्वतःच्या हातात मिळवते आणि पाहते, पण तोपर्यंत कलाचा चेहरा तिकडे असतो आणि तो पेपर उचलून पटकन
ती तोंड फिरवून घेते. आता तो पेपरमध्ये एक डिझाईन आहे नेकलेसची. आता ती इतक्या वेळची ओरडत होती, मी यादी बनवते, पण ही यादी नसून हा डिझाईनचा पेपर आहे. नक्की हिचं काहीतरी गुपित आहे, आता ते शोधायलाच हवं असं म्हणत ती भुसभुशीत जागा लागली खणूया असं म्हणत तिथे आता कामाला लागते. इकडे सोहम पोहोचलाय काजलच्या घरी काजलला सरप्राईज देण्यासाठी. काजल तिची बरं नाही म्हणून निवांत डोळे बंद करून बसलेली असते आणि तिला तो अलगद पावलांनी पुढे जाऊन भॉ करणार, तिला घाबरवणार. तितक्यातच तिची डोळे उघडतात आणि ती त्याला पाहते. मग तो म्हणतो, काय यार, मी तुला घाबरवणार होतो आणि तू लगेच उठली, पण असं करायचं नसतं. तेव्हा ती त्याला म्हणते, तू इथे का आलायस? तेव्हा तो म्हणतो, तुझी काळजी घेण्यासाठी आलो आणि तू मला काय गं का आलास म्हणून विचारतोय. तेव्हा ती म्हणते, आपण काय एवढा मोठा आजार झालेला नाही आपल्याला, तू सकाळ संध्याकाळ मला भेटायला, आणि मी काही हॉस्पिटलमध्ये पण नाही की तू मला सारखं येऊन चेक करणार बरं आहे की नाही. मी थोडीशी आजारी आहे, आता मी बरी आहे, पण तू सारखं काय येतो इथे, तुला सांगितलं नाही येऊ नको. तेव्हा मात्र तिच्या शब्दाला तो न वाईट मनाला लागून घेता तिच्याशी उत्तर देत असतो. तितक्यात तिथे संगीता येते. संगीता त्याला विचारते, तुम्ही परत? तेव्हा तो सांगतो, मी दुपारी खूप घाईत होतो, तुम्हाला चहा बनवायला लावला आणि मी तसाच निघून गेलो, पण मी आता ठरवलं आहे की पुन्हा एकदा यायचं आणि तुमची हातची मस्त चवदार चहा प्यायची, मस्त वेलची घालून चहा बनवा असंही तो सांगतो. आणि संगीता म्हणते, बरं बाबा बनवते, आणि मला जर माहिती असतं तुम्हाला इतका चहा आवडतो तर मी किटलीभर पाठवला असता. तेव्हा तो म्हणतो, किटलीभर नको, मला ना गरम गरम कपामध्ये चहा ओतलेलाच आवडतो, असं थर्मसमधला चहा मला आवडत नाही. मग दोघींची तिथे कॉमेडी होते, गप्पा मारतात, हसायला लागतात. आणि काजल मात्र रागाने सोहमकडे पाहत असते, त्याला ती घालवण्याचा प्रयत्न करत असते. आता सोहम तिला म्हणतो, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा ती म्हणते, मी सांगितलं ना मला नाही बोलायचं तुझ्याशी. मग तो सांगतो, मी खरं तर खूप मोठी माती खाल्ली, चूक केली आणि आपल्या मैत्रीवर पाणी सोडलं. मला ना आपली मैत्री जपायची आहे. मी तुला जे काही सांगितलं ते सगळं काही तू आता विसरून जा. आपल्यामध्ये कसल्याही प्रकारचा दुरावा मला नको आहे आणि आपण दोघं पहिल्यासारखे फक्त आणि फक्त मित्र आणि मैत्रीण या नात्याने एकमेकांशी भेटूया, बोलूया, आणि मी तुझ्याशी पुन्हा कुठल्याही विषयावर बोलणार नाही. जी चूक मी केली ती मान्य करतो आणि माघारी घेतो, फक्त आपली मैत्री तोडू नको. तेव्हा ती म्हणते, बरं बाबा, अशी मैत्री करायची असेल तर आपण कायमच तुझे मैत्रीण बनून राहीन असं म्हणत मग दोघंजणं पुन्हा मित्रमैत्रिणींच्या नात्यामध्ये येतात. आता सोहमची तिथे बोलणे चालू असतानाच तिथे संगीता येते, पाणी देते. पाणी नको म्हणतो, मग पाणी काजल घेते आणि चहाचा कप सोहम घेतो. आता ती तिच्या आईला विचारते, माझ्यासाठी वेलची घातलेली चहा का नाही आणला? तेव्हा ती म्हणते, माझ्याकडे दुपारी किती जोरात हुसकन अंगावर आली, चहा घेतेस का? आता मला तुझ्या मूडचं काहीच समजत नाही बरं का, तुला मध्येच चहा प्यायचा असतो नसतो, आता कसं समजेल मला? मग ती ना म्हणते, बघ ह्या मुलीचं मूडच मला समजत नाही. हो ना काकू, मलाही समजत नाही, ही कधी चिडते कधी काय करते, खरंच खूपच डेंजर आहे. तेव्हा ती सांगू लागते, ही ना जॉबवर पण जाते ना, मला असं वाटतं तिथेही तोडफोड करेल, कब्बशा फोडेल. एखाद्या दिवशी तर मला असं वाटतं तो मालक जर काय म्हणला तर ही त्याच्या तोंडावर 2-4 पिज्जे पण मारून येईल. आणि तिथे दोघं जरा हसायला लागतात. खरंच ही आहेच तशी. मग संगीता सांगू लागते, आमच्या ना एरियात तिची जितकी मुलं मुली आहे ना त्यांचे तोंडात ना व्यवस्थित दातच ह्या मुलींनी ठेवलेले नाही, प्रत्येकाशी तोडून फोडून ठेवलेले. ही ना भांडकुदळे, सगळ्यांशी भांडते, मारामारी करते. मला नाहीची फार काळजी असते, अगदी ना मुलींसारखी वागतच नाही, नेहमी मुलांसारखं, कधी लाली लिपस्टिक लावायची नाही, कधी काही करायचं नाही. खरंच मला खूप काळजी वाटते. आणि त्याच्यात हो करत सोम म्हणतो, हो ही अशीच आहे तशीच आहे. मग मात्र काजल दोघांवरती चिडते आणि काजल त्याला मारू लागते. मग संगीता म्हणते, का गं त्याला मारत आहे? तुला माहिती आहे ना ते आपला कलाचा धीर आहे, त्याला मारायचं नाही, त्याच्याशी नीट बोल, हात उगारू नको, असं संगीता तिला खुणवते. मग ती म्हणते, तुम्ही दोघं माझ्याच तोंडावर माझे इतके गुण गात आहेत, मी चिडणार नाही तर काय करणार? इकडे मात्र कला आबांशी बोलण्यासाठी आलेली असते. तिने जे काम केलं आहे तिला त्याचं गिल्ट येतं आहे, पण कोणाला तरी सांगायला हवं असंही वाटते. पण चूक तर केलेली नाही, पण सांगायला हवी, कारण चांदेकरांची सून आहे आज ती आबांशी बोलते, आबा मी सगळ्यांपासून एक गोष्ट आज केली आणि ती लपवलीसुद्धा, तुमच्यासमोर मला ती सांगायची आहे. तेव्हा आबा म्हणतात, बरं बस तू पहिले आणि मनमोकळेपणाने माझ्याशी बोल, घाबरू नकोस. आणि बोलता बोलता कला सांगते, काजल आज आजारी होती, ती एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करते आणि
ती वेटरचं काम करते. तिचा शेवटचा दिवस होता, पगार घरी मिळवायचा होता, पण ती गेली नाही तर तो मालक पैसे द्यायला तयार नव्हता. मग तिच्या जागेवर 1 दिवसासाठी काम करायला मी गेले. आबा मात्र फार चिडतात, तू चांदेकरांची सून असून असली कामं करायला गेली, टेबल साफ केली आणि हे सगळं केलं. तेव्हा ती म्हणते, मला माहिती आहे मी जे केलं ते चूक केलं, पण मला ते करावं लागलं. मला माझ्या बहिणीसमोर आदर्श ठेवायचा होता आणि तुम्ही मदत तर केलीच असती, पण मला ती आयती माहिती मदत तिला द्यायचीच नाही. तिला ना कष्टाची सवय लागली पाहिजे आणि अडचणीच्या वेळेला एकमेकांना मदत कशी करायची हेही तिला समजवता आलं पाहिजे, म्हणून मी तिथे कामाला गेली. मला माहिती आहे मी चांदेकरांची सून आहे, असं काम करायला नको. मला माफ करा आबा, पण मला ते आज करावं लागलं. आबा म्हणतात, तू जे काय केलं ते खरंच खूपच चांगलं केलंस. तुझा स्वाभिमान तू जपलास. तू तुझ्या स्वाभिमानाच्या बळावर खरंच खूप मोठी होशील एक ना एक दिवस, असंही तिचं कौतुक करू लागतात. आबांसमोर ती तिचं केलेल्या सगळ्या कामाचा गुन्हा कबूल करते. पण आबा म्हणतात, ठीक आहे, आता तू जे काही केलं ते चांगल्यासाठीच केलं, पण पुन्यांदा अशा ठिकाणी कामाला जाऊ नकोस. ती म्हणते, ठीक आहे आबा, पण घर लोकांसाठी त्यांच्या मदत करण्यासाठी मी तिथे गेली, कारण ते अडचणीत होते आणि तुमच्यासमोर मला कबुली द्यायला अजिबात भीती वाटली नाही. तुम्हाला ते सांगावंसं वाटलं म्हणून मी तुमच्यासमोर आज ती कबूल केलं. आबा म्हणतात, मग तू हे सगळं अद्वैतला पण सांगू शकत होतीस ना. तेव्हा ती म्हणते, नाही आबा, इतकं मनमोकळेपणाने त्यांच्याशी बोलून ते मला समजून घेणार नाही, मला माहिती आहे, म्हणून मी त्यांच्याशी बोलले नाही, तुमच्याशीच थेट बोलायला आले. आबांना ह्या गोष्टीचंही खूप कौतुक वाटतं. स्वतःचाही स्वाभिमान जपला आणि मोठा आदर्शही बहिणीसमोर घातला. तू खरंच खूप गुणी आहेस, असंही आबा तिच्यासमोर बोलतात, तिचं कौतुक करतात. ती गेल्यानंतर मग आबा विचार करत बसलेले असतात, ह्या मुलीचं खरंच काय करावं असं त्यांच्या डोक्यात चालू असतं. ही अद्वैतसोबत कधी जुळवून घेणार, दोघांचं कधी संसार रांगीरूपी लागणार. कलाला ते समजवत असतात की तू मनमोकळेपणाने त्यांच्याशी बोलायला हवं, त्याला सगळं मनातलं सांगायला हवं. पण ती म्हणते, माझी हिंमतच होत नाही त्याच्याशी माझ्या मनातली गोष्ट सांगावी, बोलावी, कारण तो फार चिडतो, समजून नाही घेत. तुम्ही कसं समजून घेतात तसं तो नाही घेत समजून. या घरात मला फक्त तुम्ही एकच व्यक्ती अशी वाटतात ज्याच्याशी मी मनमोकळेपणाने माझी मनातली गोष्ट सांगू शकते. ती गेल्यानंतर आठवत असतात की माझ्या घरात सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा कला आली, तिच्या पायांचे जे ठसे उमटले आणि देवाने एक प्रकारे एक संकेतच दिला, तू लक्ष्मीच्या पावलांनी आमच्या घरी आली. तू आली की घरात बरकत येते, तू घरात नसली की घर उदास होतं. देवाने त्या दिवशीही कौल दिला की तूच या घरातली आद्य आणि प्रथम मानण्याची सून आहे आणि त्याप्रमाणे ठसाही उमटला होता. आठवतं आहे मला सगळं काही. पण तुमच्या दोघांच्या संसाराची घडी अजून मात्र बसलेली नाही. तू ह्या घरात कुठल्या नात्याने राहते मला प्रश्न विचारते, त्याचं उत्तर खरं तर माझ्याकडे नाही आणि ते खरं तर तुम्ही दोघांनी मिळूनच शोधायला हवं. देवाजवळ प्रार्थना करतात, ह्या दोघा नवरा बायकोंची एकमेकांबाबतची घडी लवकर बसू दे देवा. देवाला आबा हात जोडून विनंती करतात. इकडे कलाच्या मनात एक विचार येतो, आबा जसं म्हणताय तसं मी अद्वैतला खरं सांगू का? मी जे आत्तापर्यंत चूक तर नाही म्हणू शकणार, कारण तिने मजबुरीमध्येच सगळं केलं आहे, पण ते तिला सांगायचं असतं की मी तुझ्यापासून लपवून काय केलं आहे. तितक्यात ना अद्वैतला सानिकाचा फोन येतो. सानिका सांगू लागते, आपला जो अकाउंटंट आहे तो आपल्याशी खोटं बोलून फिरायला पोस्ट टाकलेल्या असतात, त्या सगळ्या सानिकाने पाहिल्या असतात, स्क्रीनशॉट घेतलेले असतात. आता ती सरांना सांगते, मी तुम्हाला त्या सगळ्या स्क्रीनशॉट टाकते, ते बघून घ्या तुम्ही सर, मी खोटं नाही सांगत आहे, आपला अकाउंटंट आजारी आहे असं सांगून फिरतोय, मस्त मज्जा करतोय. आणि ते फोटो मग ती अद्वैतला सांगते, तुम्ही बघा सर, तुम्हाला खोटं वाटत असेल तर. मग अद्वैत ते सगळे काही फोटो पाहू लागतो. त्याला फार संताप होत असतो, हा अकाउंटंट खोटं बोलून आणि असा गेला आहे म्हटल्यानंतर. मग सानिका म्हणते, मी ना खरं तर त्याची चुगली करायला तुम्हाला फोन नाही केला आणि आपल्या अकाउंटंट गेल्यामुळे कितीतरी जणांचे पगार अडकले, इतके सगळ्यांच्या अडचणी आहे, माझी स्वतःची पण अडचण आहे, पण पगार नसल्यामुळे 4 दिवस मी पण लेट झाले ना, मला त्या गोष्टीचं वाईट वाटतं. हा खोटं बोलून इकडे तिकडे फिरतोय आणि इकडे सगळ्यांची पगार अडकवून ठेवली. आता हे ऐकल्यानंतर अद्वैत पण चिडू लागतो. मग अद्वैतला सानिका सांगत असते, सर चिडू नका, त्याला एक संधी द्यायला हवी. पण अद्वैत म्हणतो, खोटं बोलणाऱ्याला मी कधीही माफ करणार नाही आणि संधी तर अजिबातच देणार नाही. आणि चिडलेला अद्वैत आता कुणाचं काही ऐकून घ्यायला तयार नाही. तो म्हणतो, ह्या गोष्टीचं मला फार राग आलेला आहे, आपल्या सगळ्यांशी खोटं बोलून तो तिकडे मजा मारतोय. आता हे सगळं कला उभी राहून ऐकत असते. कला म्हणते, याने एवढी चूक केली ते हा एवढा चिडला आहे, माझी केलेली गोष्ट जर मी त्याला सांगितलं तर तो काय रिॲक्ट होईल, कसं वागेल, मला तर कच्चंच भाजून खाईल, असं तो सांगत असतो, विचार करत असते कला. आणि सानिका म्हणत असते, अकाउंटंटला एक संधी द्या सर, मी फक्त सांगितलं, पण त्याला माफ करायला हवं आपण. पण अद्वैत म्हणतो, आता मी त्याला कामावर ठेवणं शक्यच नाही, खोटारड्या माणसाला माझ्या इथे काहीच स्थान नाही, जागा पण नाही.
असं म्हणत तो आता खूप चिडलेला असतो आणि फोन बंद करतो सानिकाचा. इकडे कला विचार करत असते, मी जर याला खरं सांगितलं तर हा मला समजून घेईल का, पण जर दुसरं कोणाकडनं जर कळलं नाही याला हा माझ्यावर फार संतापेल, मला समजून नाही घेणार. मग त्या बोलण्यासाठी ती त्या अद्वैतच्या जवळ जाते. अद्वैतला सांगू लागते, अद्वैत मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. पण अद्वैत फार चिडलेला आहे, कारण खाली तिने इतके उडवाउडीचे उत्तर दिलेले होते, तू खरं बोलत नाही, माझ्याशी बोलू नको. म्हणून तिला म्हणतो दूर राहायचं माझ्यापासून, माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नको, मला तुझ्याशी बोलायचंच नाही. आणि त्या अकाउंटंटला अद्वैत फोन करतो आणि अद्वैत विचारतो जाब. तो अकाउंटंट त्याला सॉरी बोलू लागतो, पण तो म्हणतो मी फोन केल्यानंतर मला सॉरी बोलणं हे फारच चुकीचं आहे आणि माझ्याशी खोटं का बोललास, तू खरं बोलू नाही सुट्टी घेऊ शकत होता, तुला मी 4 दिवसाची सुट्टी अशी पण दिलीच असते, पण तू खोटंच का बोलला, इथून पुढे माझ्या कंपनीत कामाला यायची गरज नाही, असं सांगतो त्या अकाउंटंटला अद्वैत. इकडे कलाला जवळजवळ घामच फुटला. मी माझं सत्य सांगू शकत नाही, पण जर कुणाकडनं कळलं तर हा आणखी संतापेल. ती बोलण्याचा प्रयत्न करते, पण अद्वैतला तिचा राग आलेला आहे. अद्वैतने तिच्याशी न बोलण्याचा आता पणच घेतला आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं सरोजला रोहिणी जाऊन भेटते. रोहिणीला काहीतरी सांगायचं असतं. रोहिणी एक पेपर काढते डिझाईन आणि ती सांगते, आता स्वामीनाथन सरांकडे ज्या डिझाईन सिलेक्ट करून दिल्या आहे त्या आणि हा मला जो पेपर कलाकडे सापडला आहे ह्या दोन्ही मॅच होतं ना, याचा अर्थ समजतंय का तुला. अद्वैत कलाकडनं डिझाईन बनवून घेतो आणि आपल्या सगळ्यांपासून लपवून ठेवलं आहे. आता कला आणि अद्वैतचं सत्य सरोज समोर आलं, पण हे अर्ध सत्य जे रोहिणी दाखवत आहे. सरोज आता ह्या गोष्टी चिडली आहे की अद्वैत माझ्याशी खोटं बोलतोय, कलाकडनं डिझाईन घेतोय आणि ह्या गोष्टीवर सरोजचा आता वेगळाच संताप. रोहिणीने बरोबर सरोज आणि अद्वैतमध्ये फूट पाडण्यासाठी योग्य पुरावा तिच्या हातात दाखवला आणि इकडे अद्वैतला भानगड काहीच माहीत नाही. एक तर तो श्रेया सापडत आहे, त्याला श्रेया सापडत नाही. आता इकडे कलालाही तिच्या मनातली गोष्ट सांगायची अद्वैतला का मी श्रेया म्हणून तुला डिझाईन देते, म्हणून ती आता ठरवते अद्वैतला फोन करून सांगूया की मी श्रेया आहे. पण आता रुसलेला रागवलेला अद्वैत तिचा फोन कटच करतोय, उचलत तर अजिबातच नाही. त्याच्यामुळे आता ह्या गैरसमजामधनं जे काही उत्पन्न होणार खरं तर हे खूपच भयंकर ठरणार. आता कलाला कोणीही साथ देऊ शकणार नाही. अद्वैत इतका राग भरणार त्याचा आपण अंदाजही लावू शकणार नाही. पुढे जे काही होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.